मंडळी, सध्या बिग बॉसचा 17वा सीझन सुरू आहे. या सीझनमधील स्पर्धक अंकिता लोखंडे, तिचा पती विकी जैन, मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, ईशा मालवीय असे काही स्पर्धक सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. तसेच बिग बॉसच्या घरातील हे सदस्य वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावरती ट्रोल सुद्धा होत असतात. आता नुकतंच मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने बिग बॉसच्या या सदस्यांविषयी आपलं मत मांडलंय. आई कुठं काय करते या मालिकेत झळकणारी अभिनेत्री रुपाली भोसले ही बिग बॉस संदर्भात तिच्या इंस्टाग्रामवरती नेहमी स्टोरी शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अंकिता लोखंडेला चांगलंच सुनावलंय. यापैकी रुपाली भोसलेने तिच्या एका स्टोरीमध्ये लिहिलंय की विकेंडच्या वारला मनाराला मोठ्यांचा आदर कर असं नेहमी सांगितलं जातं, पण ईशाचं काय, तिला कधी काहीच बोललं जात नाही. नील, रिंकू मॅम, ऐश्वर्या या इंडस्ट्रीतील मोठ्या लोकांची ती 19 वर्षाची मुलगी नेहमीच उद्धट बोलते. बिग बॉस, तुम्ही आधीसारखे नाही राहिलात, आता पूर्णपणे तुमच्यात बदल झालाय. तसंच पुढे रुपाली भोसलेने असंही म्हटलंय की अंकिता पहिल्या दिवसापासून मी एकटी आहे, स्वतंत्र खेळते असं सांगत फिरत असते, पण प्रत्यक्षात असं ती एकदाही वागत नाही. करण जोहरने तिला अगदी योग्य सल्ला दिला होता. नॉमिनेट झाल्यावर ती सुशांत सिंग राजपूतचं नाव का घेते? प्रत्येक वेळी तिला सुशांतच्या चाहत्यांकडून सहानुभूतीची अपेक्षा असते. जर तू खरंच हुशार आहेस आणि नेहमी स्वतंत्र खेळू शकतेस तर त्याच्या नावाचा आधार का घेतेस? तुला जुन्या गोष्टी व भूतकाळ घरात आठवण्याची काहीच गरज नाहीये. तसंच पुढे रुपाली भोसलेने असंही म्हटलंय की बिग बॉस, आम्ही टास्क खेळून एक एक पॉवर मिळवायचो किंवा टास्क केल्यावरच आम्हाला घरात वापरण्यासाठी सामान मिळायचं, पण या घरात सगळ्या सदस्यांना 7 स्टार हॉटेलसारखी वागणूक देण्यात येत आहे. हेअर ट्रीटमेंट करण्यासाठी बाहेरची लोक येत असतात. मस्तच असं म्हणत अभिनेत्री रुपाली भोसले यांनी सध्याच्या बिग बॉसवर आणि बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धकांवर जोरदार टीका केली.